गुरुकृपेने सद्गुरूंच्या घरी 11 दिवसाचं नामस्मरण त्यांनी आपल्याकडनं छान करून घेतलं. आज नामस्मरण दिन क्रमांक 12, उद्या संकल्पाचा आपल्या अखेरचा दिवस. इतके दिवस महाराज म्हटलं तेच की त्या नामाला खरं म्हणजे चव नसताना सुद्धा सद्गुरूंच्या कृपेने ते नाम घेण्याची बुद्धी शक्ती त्यांनी आपल्याला दिली. एका गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांचं प्रवचन सुरू असताना गुरुपौर्णिमेचा उत्सव संपून आता उद्या ही सगळी लेकरं आपापल्या घरी जाणार असं महाराजांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा महाराज काय म्हणाले की सुरुवातीला मी हे नामाचं दुकान जेव्हा लावलं तेव्हा इतकं गिऱ्हाईक येईल असं मला वाटलं नाही. म्हणाले काय सांगण्याची खूबी असते आणि काय त्या सत्पुरुषाची, त्या संत महात्म्याची, तुमच्या माझ्यासारख्या असंख्य जीवांना उद्धरून नेण्याची जी कळकळ तळमळ असते ना, ती अंतःकरणात असलेली तळमळ बरोबर वाणीने त्यांच्या बाहेर येते. ती अमृतवाणी परमेश्वराचीच वाणी असते. तो म्हणाले तुम्हा इतक्या लोकांना नामाचं प्रेम लागलं हे पाहून माझं अंतःकरण खरोखर भरून येतंय असं महाराज म्हणाले. थोरले महाराज म्हणाले बरं, हे पाहून मला इतकं बरं वाटतंय म्हणाले की तुम्हा सगळ्यांना नामाची गोडी लागली. आणि खरंच काल सुद्धा जेव्हा आपल्या सगळ्या विश्वस्त मंडळ म्हणा किंवा या नामाच्या कार्यात आपण सगळेजण आहोत, संध्याकाळी 7 वाजता काल दुपारी असा विचार जेव्हा झाला की बाबा आपण सगळ्यांशी संवाद साधावा या बाबतीमध्ये, तर काल रात्री 9 ते 12 वाजेपर्यंत इतकी लोक, जवळपास 90 लोक, 9, 9:15 जेव्हा चौधरी दादांनी ते सगळे काउंट केले, सगळ्या माता बंधू भगिनींची संख्या जवळपास 90 पर्यंत होती, जी रात्री नामाला बसली, शेजारती झाल्यावर नामाला बसली. एक सद्भक्त म्हणाले की आईबाबांनी दिवसभर काम करून थकावं आणि आईबाबा झोपले तरी मुलांनी त्यांच्या बायाशी बसून होमवर्क करावा आणि जाग मध्ये जर आईबाबांना आले तरी पाहिलं की अरे वा, आपण झोपलं तरी लेकरं अभ्यास करतायत, तर त्या आईबाबांच्या डोळ्यामध्ये जे कौतुक असेल त्याच्या कितीतरी पटीने पूज्यश्री महाराज आणि जिजीमाईच्या डोळ्यात खरंच काल कौतुक. अरे मी जरी झोपलो, खरं म्हणजे ते अजन्मा तू जन्मा येसी असं आहे ते, तर त्यांना झोप कशी, पण आपल्यासाठी म्हणून ते झोपले, पण झोपल्यावर सुद्धा माझी लेकरं नामाचा अट्टहास करतायत, नाम घेतायत, हे पाहून खरोखर म्हणजे मी तुम्हाला भावनेच्या भरात बोलत नाही बरं, बिलकुल भावनेच्या भरात बरं, पण निश्चित हे सगळं पाहून महाराजांना किती गोड वाटत असेल, जिजीमाईला किती गोड वाटत असेल. नाही, जिजीमाईचं ते बोधवचन इतकं सुंदर आहे पहा की त्या म्हणाल्या सज्जनगड, गोंदावले, जालना आणि साखरखेर्डा हेच आपलं हे चार धाम आहेत आपले. बघा काय काय कुठे शिकल्या, म्हणजे लौकिक अर्थाने जर विचार केला तर 1ली 2री इयत्ता सुद्धा जिजीमाई शिकल्या की नाही मला आपल्याला सांगता येणार. पण हे जे ज्ञान असतं ना, कारण मुळात त्या ज्ञान स्वरूपच होत्या, आधी शक्तीच होत्या, आधी मायाच होती, ती फक्त रूप असं पांघरून आली होती. आणि म्हणाल्या हे किती महत्वाची गोष्ट आहे की सज्जनगड, गोंदावले, जालना आणि साखरखेर्डा, नाही का, जिथून आपली ही नामगंगा सुरू होते ते समर्थांचं. दुसरं समर्थच पुन्हा जो अवतार घेऊन आले ते म्हणजे थोरले महाराज, आणि थोरल्या महाराजांची ही नामगंगा संपूर्ण विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, तेलंगणा, मध्य प्रदेश इथपर्यंत नेण्याचं काम पूज्य आनंद सागर, पूज्य ब्रह्मानंद, पूज्य रामानंद, विशेषतः इकडे मराठवाड्यातल्या भागात, विदर्भातल्या रामानंद महाराजांनी, समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी किती मोठ्या प्रमाणात सज्जन केलं. म्हणून नाही तर त्या काळी मला सांगा, तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला, जीवाला गोंदावलं कोण दाखवणार, काय गोंदावलं आहे, काय त्याचं महात्म्य, हे प्रल्हाद महाराजांनी दाखवलं म्हणून आपल्याला कळालं. नाही, आणि ही जी दिव्य चरित्र म्हटलं आज वाचायला कोणाला वेळ नाही.
अशा या काळामध्ये घोर कलियुग, खरंच किती कलियुग आहे. महाराज म्हणाले ना की काही काळानंतर, थोरल्या महाराजांचं बोधवचन आहे की काही काळानंतर मनुष्य गुरांसारखा विषय भोग घेईल म्हणाले. गुरांसारखा. वृत्तपत्र वाचणं बंदच करून टाकावं. टीव्ही चॅनल्सवर आपण पाहतो गुरांपेक्षाही मनुष्य हीनतेकडे चाललाय की नाही बघा. आणि मग अशा या काळामध्ये त्या जीवाची, त्या माणसाची वृत्ती बदलण्याचं काम प्रत्यक्ष भगवंत देह म्हणजे भगवंत प्रगट झाला तरी बदलू शकत नाही. महाराज म्हणाले ना की महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः असताना आणि कृष्ण शिष्टाईला भगवंत गेले. 4-5 तास दुर्योधन, दुःशासन, पांडव सगळ्यांना, धृतराष्ट्र सगळ्यांना घेऊन त्या कृष्ण शिष्टाईचं काम झालं. भगवंतांनी सांगितलं की नका युद्ध करू. कॉम्प्रोमाइज म्हणजे किती करावं भगवंतांनी. शेवटी भगवान गोपाल कृष्ण त्यांना म्हणाले की अरे दुर्योधना, राज्य सोडून कोणते तरी 5 गाव फक्त दे. 5 गावं पांडवांना, 5 गावं दे, पुष्कळ झालं. पण हे युद्ध होऊ देऊ नको. 18 दिवस युद्ध चाललं ना महाभारताचं. आणि केवढी हानी झाली की आजही कुरुक्षेत्रावर जर आपण गेला असाल तर कुरुक्षेत्रातली माती जर तुम्ही घेतली आणि पाण्यात टाकली तर ते पाणी आजही लाल होतं. तुम्ही त्याला लाल माती म्हणा, पण त्याचं मूळ कारण की एवढा मोठा संहार टाळता येईल का याचा प्रयत्न प्रत्यक्ष भगवंतानी केला. भगवंतानी. पण दुर्योधन काय म्हणाला, सगळं ऐकून घेतलं त्यांनी. आणि दुर्योधन भगवंताला म्हणतो की भगवंता श्रीकृष्णा, तू जे सांगतो ना हे अगदी लॉजिकली, व्यवहारदृष्ट्या, टेक्निकली, पॉलिटिकली सगळं बरोबर आहे. ते मला पटतं तू सांगितलेलं, पण ते करण्याची बुद्धी मला होत नाहीये. याच्यावर श्री महाराज काय म्हणाले की प्रत्यक्ष भगवंत जरी आला तरी तो माणसाला त्याच्या बुद्धीला, त्याच्या वृत्तीला बदलण्याचं काम भगवंत करू शकत नाही. पण तेच त्याचं नाम, ती वृत्ती बदलण्याचं, राम से बडा राम का नाम, याच्यासाठी म्हणतात की जे कार्य भगवंत देहात येऊन करू शकत नाही ते त्याचं नाम करू शकतं. एवढं नामाचं महात्म्य त्या 365 दिवसांच्या प्रवचनामध्ये सज्जनो. म्हणून म्हटलं ना, अगदी खूप घाई गर्दी आहे, पण संध्याकाळचे 15-20 मिनिटं आपण दोघा नवरा बायकोनी आपल्या लेकरा बाळांना घेऊन काढायचेच. ही छोटी उपासना आहे. रामरक्षा, भीमरूपी, महाराजांचे 5 श्लोक, 1 प्रवचन, 3 मिनिटात वाचणं होतं. 1 माळ सगळ्यांनी मिळून घेतली तर 4 मिनिटात होऊन जाते. 20च मिनिटं लागतात बघा. पण एवढी घरात जर नित्य उपासना सज्जनवर राहिली तर मी तुम्हाला काय सांगू, एका वर्षामध्ये आपल्याला त्याचा परिणाम आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यावर पॉझिटिव्हली झालेला दिसेल. इतकं त्या नामाचं आणि उपासनेचं महात्म्य. मला सांगा, एवढं मोठं हे परब्रह्म खिरड्यामध्ये होतं. गावोगावी जायचं बैलगाडीनी. एसटीचा प्रवास, एसटीच्या प्रवासाआधी त्या प्रायव्हेट गाड्या होत्या हापटन वगैरेच्या, त्या गाड्यांनी महाराजांनी प्रवास केला. स्वतःचे राम, स्वतःची वळकटी, दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर काय सांगा तुम्हाला, काय महाराजांचं व्यक्तिमत्व म्हणून तुम्हाला सांगू. केवढी निराभिमानता होती. मला वाटतं